स्ट्रायकर एंडवर हितेशला पाहतोय, नॉन स्ट्रायकर एंडवर युवराज, तर गोलंदाजी मार्कवर आपण श्रीकांत पवार यांना पाहतोय गोलंदाजी करत असताना. श्रीकांत पवार श्रीकांत पहिलाच बॉल हितेसाठी सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आहे. अजित कोयतेचं क्षेत्ररक्षण सुंदर आहे. एक धाव एका धावेच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन होताना आपल्याला पाहायला मिळतं. निर्धारित 5 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. श्रीकांतला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. तर स्ट्रायकर एंडवर सध्याच्या घडीला युवराज आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. क्षेत्ररक्षणात परिवर्तन करत असताना डावखुऱ्या हाताचा आणि उजव्या हाताचा फलंदाज सलामीसाठी मैदानामध्ये टीम गणेशपूर. टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय. युवराज ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला हा चेंडू पाकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे भरपूर मोठा अपील. तुम्ही स्क्वेअर लेग पंचांकडे किती मोठा अपील केलं तर ते त्यांच्याकडे आऊट देण्याचा हक्कच नाही. मुख्य पंचांकडे अपील करणं गरजेचं होतं. इथे चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. वेल बोल्ट. चांगला चेंडू राहिला. इथे गोलंदाज श्रीकांत पवारचा. युवराज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मैदानामध्ये एक्सपिरियन्स देखील आहे आणि यंगस्टर देखील आपल्याला पाहायला मिळतात. थोड्याच वेळामध्ये ज्या मान्यवरांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, शेतकरी स्वाभिमानी संघटना ठाणे जिल्हा ज्यांचा आज वाढदिवस आहेत, असं सर्वांचंच प्रेरणादान अमित शेठ चौधरी युवा उद्योजक यांचं थोड्याच वेळामध्ये शुभ आगमन होतं. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे. फुलटॉस बॉल फटका इथे सुंदर सजवला. अजित येथील बॉलवर अजित कोयते. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 2 या धावसंख्येवर. येऊ दे ना, करतो मी वापर. धापलकावर 2 धावात. फटाक्यांची आतिषबाजी आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, शेतकरी स्वाभिमानी संघटना ठाणे जिल्हा अमित दादा चौधरी युवा उद्योजक यांचं मात्र शुभ आगमन होताना पाहायला मिळतं. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. आज दादांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त देखील दादा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं. शेतकरी स्वाभिमानी संघटना ठाणे जिल्हा अमित दादा चौधरी युवा उद्योजक यांचं शुभ आगमन होत आहे. आणि ते मैदानाच्या आतमध्ये विकेट आली. फलंदाज बाद. क्षेत्ररक्षणाचा चित्ता म्हणून ओळख आहे. अजित कोयते असेल, ऋतिक असेल, जो संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या धावफलकावर 3 ऑन द बोर्ड टीम गणेशपूर. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपण पाहतो युवराज. श्रीकांतची गोलंदाजी आपण पाहिली. अचूकता दाखवत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. युवराजसाठी हा बॉल फटका दमदार आहे. ऋतिकला बीट करा. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. युवराजच्या पाठमधून सिक्सर. 6 रन. शुभछत्रपती चषकामध्ये मी सुभाषदादा बंगाल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण एक शुभ सन्मान करतोय. शेतकरी स्वाभिमानी संघटना ठाणे जिल्हा युवा उद्योजक आणि प्रसिद्ध उद्योजक आमचे अमित दादा चौधरी व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि दादांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मी विनंती करतो सुभाष दादा बंगाल यांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान
आणि दादांचा आज वाढदिवस देखील आहे. दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या संपूर्ण आयोजक कमिटी टीमच्या वतीनं वाढदिवसाच्या लक्ष कोटी शुभेच्छा. अमित दादा चौधरी यांचा हा विशेष सन्मान ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. दादांचा केला जातो विशेष सन्मान आमच्या शुभछत्रपती करंडकाच्या वतीनं. धन्यवाद. मयूर आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल मयूरचा आडव्या बॅटनं सुंदर असा फटका जो मात्र सजवलाय अनिलच्या पाठमधून. इथे सिंगल येताना पाहायला मिळते. युवराजने शेवटच्या बॉलवर खेळलेला षटकार त्याचा आत्मविश्वास वाढवेल. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं मयूर गोलंदाजी ट्रॅकवर आलेत. पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली. इथे आता युवराजला आपली बॅटिंग दाखवावी लागेल. चांगले स्ट्रोक खेळण्यासाठी प्रचलित असणारा हा खेळाडू युवराज. तर गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय सध्याच्या घडीला मयूर. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल भन्नाट वेगानं. इष्टरक्षण खराब राहिलं. आमच्या बरोबर दीपक जाधव सध्याच्या घडीला टिन क्रिक लाईव्ह जे ऑनलाईन स्कोरिंग करतात आणि दुसऱ्या बाजूला पंकज पवार स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. दोन्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन स्कोररचं सहर्ष स्वागत. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक व्हाईट बॉल आलाय. या अगोदरचा व्हाईट बॉल त्यावर आलेले एक सिंगल. त्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट बॉल जो मात्र येताना पाहायला मिळतो. मयूरचा हा चेंडू आणि इथे व्हाईट हॅट्रिक कंप्लीट करत असताना मयूर आपल्याला पाहायला मिळतो. लगातारचा तिसरा अवांतर चेंडू आहे मयूरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर 14 धावा आहेत. टीम गणेशपूर 1/14. चांगली कामगिरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीम गणेशपूरची पहिली विकेट लवकर आली परंतु अनिल आणि युवराज या जोडीने डाव सावरला. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगानं इष्टरक्षकाचा वेध घेतोय. साखरे टीमच्या कर्णधाराला विनंती आहे आपण कुठेही जायचं नाही कारण लगेचच सेकंड राऊंडचा सामना होईल. हा सामना झाल्यानंतर आणि तो सामना 4 षटकांचा असेल. याची टीम ने नोंद घ्यायची. विजेता संघ आणि टीम साखरे यानंतर मॅच असेल. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर अजित. जिथे पाहाल तिथे अजित कोयते आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं अजित कोयतेचं. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ते आता 15 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 पिटूचं षटक मैदानामध्ये मयूर हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. सचिन शेठ शिंदे यांचंही शुभागमन होताना पाहायला मिळतंय. सचिन दादा यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. सचिन शिंदे. इथे टाकलेला चेंडू बिग हिट केला. व्हॉट अ शॉट. साऊंड चांगला. ऋतिकच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. पंचांचा इशारा आपल्याला पाहायचा. ह्यूज सिक्सर 6 रन. इथे देखील बिगेट. वा भाई वा. जबरदस्त टोला. फटक्यात वजन. धावा अर्धा डझन. सिक्सर. युवराज ऑन फायर. 6 धावा. विद्यमान सरपंच भावेशदादा पवार यांचंही शुभागमन होताना पाहायला मिळतं. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे. पहिला चेंडू ओरपीज होता तो लॉंग ऑनला पाठवला. शॉट ऑफ लेंथ हाताळला तो डीप फाईन लेगला पाठवला. ही ताकद राहिली मैदानाच्या आतमध्ये युवराजची. 3 षटकार आतापर्यंत त्याने खेळले. 27 धावा टीम गणेशपूर. या षटकामध्ये धावा 18 आतापर्यंत वसूल केलेला आहे. जबरदस्त फलंदाजी. तिसरा येणार का? इथे सुंदर असा फटका. दर्शन
कायमची सवय दर्शनची, तिथे काय ड्रॉप होताना पाहायला मिळाला. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 28 धावा आहे. 28 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट. संधी देव्या डीजेला. ऐकूयात एक सुमधुर संगीत. आपल्याला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला संजय एक्सपिरियन्स या खेळाडूकडे आहे आणि तो गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. संजय घर दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची खूप मोठी क्षमता आहे. किमयांचा जादूगर म्हणून ज्याची ओळख आहे ते आता गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला टोकवडे, दुसऱ्या बाजूला गणेशपूर. का बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. युवराज या खेळाडूची प्रभावित करणारी फलंदाजी मैदानामध्ये करतोय. तर गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला फिरकीचा जादूगर तयार. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. तिथे मयूर आहे. तर रनआउटची संधी निर्माण झाली आणि तिथे वाचला फलंदाज वाचला. अनिल डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर संजय यांना आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकर इनवर बॅटर अनिल सुदैवाने वाचलेत मी तर म्हणेल. थ्रो चुकीचा आला. डबल कव्हर धावसंख्या सध्याच्या घडीला 28. इथे टाकलेला हा चेंडू युवराजच्या बार मधून फटका दमदार. दर्शन तिथे आपण पाहिलं. क्षेत्ररक्षण दर्जेदार करताना पाहायला मिळतोय. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि मला वाटतं आता तिसऱ्या पंचांची मागणी इथे घेतलेली आहे. दर्शनने इथे धावा तर वाचवल्या. तिथे रनआउट झाले का ते पाहायचं. काय ड्रॉप केला परंतु बॉल अडवलाय दर्शनने. नॉट आउट. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 30 धावा धावपलकावर आपण पाहिल्यात. 90% प्रेक्षक वर्गाला माहिती आहे की दर्शन निश्चित असल्यानंतर क्षेत्ररक्षण कशा प्रकारचं होत. एक जबरदस्त खेळाडू आहे. संघाची धावसंख्या धावपलकावर 30 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे. 2 वेळा जीवनदान मिळालंय ते युवराजला आणि दोन्ही वेळा जीवनदान देणाऱ्या खेळाडूचं नाव आहे दर्शन, ज्याने 2 वेळा जीवनदान दिलंय. इथे कशा प्रकारे कामगिरी करतो ते आपल्याला पाहायचं. आणि सातत्यानं एकलिशाई टोकावडे संघाचा कर्णधार असेल. सर्व खेळाडू या खेळाडूवर विश्वास दाखवतात. त्याने ते सार्थक करणं देखील गरजेचं आहे. संघाची धावसंख्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला 30 धावात सोडलेले झेल आहेत त्याचे किती परिणाम भोगावे लागतात ते आपल्याला पाहायचं आता सध्याच्या घडीला. स्ट्रायकर इनवर युवराज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन. डिफाईन लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे आपल्याला पाहायला मिळतो. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल आहे. कलेक्शन जबरदस्त होतं अरुण पवार सर यांचं. संघामध्ये दिग्गज खेळाडू आहेत. संघामध्ये उभरते सितार आहेत. ऋतिक लाईन ऍक्शन मध्ये पाहतोय. अजितला पाहतोय ज्यांनी कमी कालावधीमध्ये आपलं नाव मोठं केलेलं आहे. ते बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. हा जबरदस्त चेंडू आहे संजय घरत यांचा. पडल्यानंतर गरकन गिरकी घेतोय. उर्वरित कामकाज यष्टीरक्षक कंप्लीट करतात. 1 बाद 31 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना. इथे टाकलेला हा चेंडू बॅकफुटला गेले. फटका सुंदर सजवला. ऋतिकला भेट करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नाव गाजतंय फक्त आणि फक्त युवराजच्या बॅटमधून चपराक 4 रन.
बॅट मधून फटके येतील तसे दर्शनला चटके पडतील. ज्या प्रकारची बॅटिंग युवराज करतोय मैदानाच्या आतमध्ये, एक साधा सोपा झेल धरतीला दान झाला आणि त्यानंतर आक्रमण. संजय इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल तिथे यष्टीरक्षण थोडंसं खराब राहिलंय आणि त्याचा लगेचच फायदा उचलला. छोट्याल्या चुका आहे त्याचा फायदा उचलताना पाहायला मिळतात. बाईकच्या बरोबर एक सिंगल. व्यासपीठावर आपण पाहतोय सचिन दादा शिंदे उपस्थित आहेत आणि दादांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. मी भावेशदादा पवार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सचिन दादा शिंदे यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. आमचे प्रमुख अतिथी सचिन दादा शिंदे उपस्थित आहेत आणि त्यांचा केला जातोय विशेष सन्मान. इथे टाकलेला हा चेंडू सोडून दिलाय बॅटर अनिलने. व्हाईट बॉल आला आणि संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 37 या धावसंख्येवर. यावेळेस टॉस घेतला आपण गणेशपूर संघाच्या कॅप्टनने सांगितलं की आमची फलंदाजी वीकनेस आहे परंतु आमची गोलंदाजी हा प्लस पॉइंट आहे, त्यामुळे टॉस जिंकत आम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेऊ आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत सुपर बॅटिंग राहिली. 37 ऑन द बोर्ड, 37 धावा. इथे टाकलेला हा चेंडू रडार मध्ये, वाघांची दहाड आणि अनिलने फोडलाय पहाड. चेंडू सीमा पार, षटकार, 6 धावा. एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय अनिलदादा व्यापारी यांचा. अनिलदादा व्यापारी यांचा विशेष सन्मान मी जगदीशजी घोलप यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. अनिलदादा व्यापारी या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं उपस्थित आहेत आणि त्यांचा केला जातोय आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं हा विशेष सन्मान. आलेल्या प्रत्येक मान्यवराचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. 3 षटकांमध्ये 43 धावा टीम गणेशपूरच्या. मान्यवरांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातो जगदीशदादा घोलप यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद, तुमचंही मनापासून आभार. आपण या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित झालात त्याबद्दल केला जातोय हा विशेष सन्मान. 43 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज तयार आहे. श्रीकांत पवार च्या हातामध्ये चेंडू आहे. श्रीकांत पवार आलेत आता गोलंदाजी मार्कवर. अजून एक विशेष सन्मान आपण करतोय व्यासपीठावर. सुनील दादा कदम उपस्थित आहेत आणि त्यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. सुनीलजी पवार यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. राजेश देसले यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातो. मान्यवरांचा विशेष आभार. आपण या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात आणि आपला हा विशेष सन्मान. जाव्या मैदानाच्या आतमध्ये जिथे श्रीकांत गोलंदाजी ट्रॅकवर तयार, समोर युवराज. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 44 या धावसंख्येवर. एक बाद 44. पहिली विकेट खूप लवकर जाताना पाहायला मिळाली परंतु मैदानामध्ये अनिल आणि दुसऱ्या बाजूला असलेला युवराज त्याने गिअर चेंज केलेले आहेत, चांगली फलंदाजी करतायत. अनिल ऑन स्ट्राइक, गोलंदाज श्रीकांत. श्रीकांत पवार फुल टॉस चेंडू, चांगला फटका तिथे सजवला. अजित आलेत बॉलवर, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 45, 45 धावा. श्रीकांत पवार यांना पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवर. त्यांची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. दुसऱ्या बाजूला युवराजची फलंदाजी. या शेवटच्या 10 चेंडूमध्ये किती धावा येतात ते पाहायचं आपल्याला. 45 धावा आहेत धावफलकावर. 60+ जाण्याचा प्रयत्न असेल आता टीम गणेशपूरचा. फुल टॉस आणि फुल टॉसला फाटवलंय, सीमारेषेचा वेध घेतोय. पंचांचा इशारा, तिसऱ्या पंचांची मागणी वेस्ट ऑफ हाईट साठी. 4 आलाय की 7 तेही पाहिजे आपल्याला आणि वेस्ट ऑफ हाईट बिमर आहे. चौकार आहे आणि बॉल चेक केला जाईल. वेस्ट ऑफ हाईट बिमर आहे का
थँक्यू. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला फेअर डिलिव्हरी आणि 4 धावा. या बॉलवर येतील संघाची धावसंख्या 49. टीम गणेशपूर 30 या धावसंख्येवर युवराज खेळतो श्रीकांत. श्रीकांतचा हा चेंडू पॅडवर जो मात्र आदळताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल आली, पंचांचा इशारा आला लेग बाईज. 1 धाव आली आणि याच बरोबर टीम गणेशपूरचा अर्धशतक कंप्लीट आहे. 50 अप. 50 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. टाळ्यांचा कडकडाट होताना पाहायला मिळतोय समर्थकांमध्ये. गणेशपूर 50 अप. 50 धावा आहेत. शेवटचे चेंडू अजूनही 8 शिल्लक आहेत. ते 8 बॉल मध्ये किती येतील ते पाहायचं आहे. श्रीकांत गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. श्रीकांत पवार. श्रीकांतचा बॉल आडव्या बॅटने मिड विकेटला. खिलाड़ी के मस्तक पे दस्तक. खिलाड़ी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. चेंडू सीमा पार. षटकार. एक चूक झाली दर्शन कडून ज्याने सोडला युवराजचा झेल. एक चूक झाली आणि मयूर कडून त्याने रनआउटची संधी होती अनिलला बाद करण्याची ती गमावली. आणि आता दोन्ही फलंदाज मैदानामध्ये अक्षरशः तुटून पडले. 56 धावा इथे टाकलेला हा चेंडू लाईन ते चेक करावे लागेल. रवी सर आमच्या बाजूने वळतायत. पंचांचा मात्र अवंतरचा इशारा. वाईट बॉल. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते जाऊन पोहोचेल 57 धावा. टीम गणेशपूर लॉस ऑफ 1 विकेट. जबरदस्त क्रिकेट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतं. शेवटचे 7 चेंडूंचा खेळ बाकी आहेत. अनिल 7 बॉल मध्ये 16. दुसऱ्या बाजूला 14 चेंडू 30 या धावसंख्येवर युवराज खेळतोय. इथे टाकलेला हा चेंडू. हो गई गलती हो गई भूल. दांडी 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 गुल. कबर 57 धावा. गोलंदाजी जर दर्शनला दिली तर दर्शनचा जेवढा मित्र परिवार आहे त्यांच्याकडून दर्शनसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. जर गोलंदाजी दिली तरी विकेट घेतली किंवा 6 बॉल मध्ये 6 षटकार गेले तो काहीच विषय नाही. गोलंदाजी जरी दिली तर 1000 रुपयाचं पारितोषिक दर्शनचा मित्र परिवाराकडून. विजय मोरे सर या स्पर्धेतून रजा घेत आहेत. बॅड लकली त्यांचा पहिल्याच सामन्यामध्ये संघ पराभूत झालेला आहे. हार्डलक सर आणि पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. विके आलेत गोलंदाजी मार्कवर. विके आलेत आता गोलंदाजी मार्कवर. विकीची गोलंदाजी आपल्याला पाहिजे कशा प्रकारे होती. गोलंदाजीसाठी तयार आहेत. सामना महत्वाचा. 57 धावा आहेत. हे अंतिम षटक अतिशय महत्वाचं राहील. विकीची गोलंदाजी इथे 70+ जाण्याचा प्रयत्न गणेशपूर करेल. दुसऱ्या बाजूला 65च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न टोकावडे संघ करताना आपल्याला पाहायला मिळेल. व्यासपीठावर आपण पाहतोय शेतकरी स्वाभिमानी संघटना ठाणे जिल्हा युवा आणि प्रसिद्ध उद्योजक आहेत ज्यांची खूप मोठी मदत आमच्या या क्रीडा स्पर्धेसाठी झालेल्या आहेत असे अमित दादा चौधरी उपस्थित आहेत. आणि पहा मैदानाच्या आतमध्ये युवराज नावाचं वादळ अक्षरशः गोंगावत आहे. छत्रपतींचा छावा. 6 धावा. षटकार. धावफलकावर धावसंख्या 63 धावा आहेत. 36 या धावसंख्येवर युवराज खेळतो. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक युवराजच्या बॅट मधून येते का ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार. विकी. विकीचा हा चेंडू सुंदररित्या जो मात्र हाताळला.
चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफलकावर 63 धावा. टीम गणेशपूर टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय आतापर्यंत सफल राहिला. कॅप्टन सोमनाथने घेतलेला निर्णय सार्थकी लावत असताना युवराज आणि अनिल आपल्याला पाहायला मिळालेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहे. हे विसरून चालता येणार नाही की दुसऱ्या बाजूला बॅटिंग लाईनअप तगडी आहे टीम एकलेशाही टोकावडेची. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आले दर्शन आणि पुन्हा एकदा हंबल. 2 धावा. 2 धावा आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 38 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. जिथे सिंगल होती तिथे 2 आल्यात. स्ट्रायकर एंडवर युवराज आलाय. आता काय घडतंय ते पाहायचं आपल्याला. 65 ऑन द बोर्ड. 65 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज विकी गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. 2 मोठाले फटके येतील का ते पाहायचे आपल्याला अर्धशतकासाठी. फुलटॉस सुंदर असा फटका. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण सुंदर आहे सागर बांगर यांचा आणि तिथे रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली. फलंदाज बाद. सोमनाथ बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानामध्ये प्रकाश दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकाचा विचार केला धावफलकावर धावसंख्या 66 धावा. 3 बाद 66. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर पाहायला मिळतो. विकीने कमबॅक करून दिलाय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 19 बॉल फेस केलेत युवराजने. धावा बनवल्यात त्या 39. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. 66 धावा धावफलकावर. या शेवटच्या बॉलवर एक मोठा फटका येत 70 प्लस जातील का ते पाहायचं की 70च्या आतमध्ये रोखलं जात आहे टीम टोकावडेकडून ते पाहायचं आपल्याला. विकी इथे टाकलेला चेंडू बिग हिट. चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल फिल्डर अजित आणि ऋतिक. रिले कॅचची संधी होती आणि इथे 2 धावा. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रन आउटच्या स्वरूपामध्ये विकेट. सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये टीम गणेशपूरने बनवल्यात 68 आणि 69 धावांचं लक्ष्य टीम एकलेशाही टोकावडे या संघासमोर. चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचं टीम गणेशपूर. यानंतर सामना होईल. यातील विजेता त्यांच्याबरोबर साखरे संघ खेळताना पाहायला मिळेल. संधी देऊया डीजेला.
मैदानाच्या आतमध्ये बॅटर चला लगेच मैदानाच्या आतमध्ये विलंब करू नका क्षेत्ररक्षण लावा टीम गणेशपूर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत पवार आणि त्यांच्या जोडीला सागर बांगर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत आणि हा सामना कशा प्रकारे रंगणार ते आपल्याला पाहिजे महत्वाची मॅच श्रीकांत पवारांचे खास जवळचे मित्र आहेत आमचे मॅनेजर गोविंद कामत श्रीकांत पवार हा सामना जर जिंकून देत असेल तर त्यांच्यासाठी एक आकर्षक असं गिफ्ट आहे तो सामना जिंकून देणार का ते पाहिजे आपल्याला आपण पंच एकच मिनिट सामना थांबवा फक्त एक बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत अमित दादा चौधरी युवा उद्योजक शेतकरी स्वाभिमानी संघटना ठाणे जिल्हा ज्यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप सारी मदत झालेली आहे आणि दादांचा वाढदिवस आपण जो मात्र साजरा करतो डीजे ऑपरेटर वाढदिवस आपण साजरा करतोय शेतकरी स्वाभिमानी संघटना ठाणे जिल्हा अमित दादा चौधरी युवा उद्योजक यांचा हा वाढदिवस आमची संपूर्ण आयोजक कमिटी टीम आपण पाहू शकाल त्यांच्यावर असलेलं विशेष प्रेम अमित दादा चौधरी यांचं आणि अमित दादावर असलेलं आमच्या आयोजक कमिटीचं हे प्रेम धन्यवाद अमित दादा पुन्हा एकदा आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा लगेचच मॅचला सुरुवात होईल जावा मैदानाच्या आत जिथे सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते श्रीकांत पवार आणि त्यांच्या जोडीला सागर वांगर चला मॅच सुरुवात आपण करणार आहोत हितेशला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर इनवर सागर बांगर आहे पाटला करायचा आहे तो 69 धावांचा जाव्या मैदानाच्या जिथे क्रिकेटचा थरार आपण पाहतात पहिला चेंडू आणि इथे पंचांनी नो बॉल घोषित केला नो बॉल आला आणि नो बॉलच्या रूपाने एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल एक धावपलकावर जे मात्र आपल्याला पाहायला मिळते हातात ही क्रीडा स्पर्धा इथे टाकलेला हा चेंडू पंचांचा निर्णय इथे पाहायचा आपल्याला नो बॉल आला बॅक टू बॅक दुसरा नो बॉल टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतात आज रविवार सुट्टीचा दिवस आणि तो सुट्टीचा दिवस कुठं घालवायचा तर या मैदानावर आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत दोन धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात 69 धावांचं लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे केला जाईल फ्रीट सागर बांगर ऑन स्ट्राइक इथे सलगचा तिसरा अंतर चेंडू आहे 2 नो बॉल त्यानंतर हा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय संघाची धाव संख्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळेल 3 धावा 3 ऑन द बोर्ड
3 धावा धावफलकावर. आमची संपूर्ण आयोजक कमिटी टीम सातत्यानं अमितदादा चौधरी यांचं मोलाचं योगदान या क्रीडा स्पर्धेसाठी नेहमी राहतं आणि त्यांचे चांगले सहकार्य आहेत आमचे सर्व आयोजक कमिटी. दादांचं मनापासून आभार. आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवली. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला चेंडू सागर बांगरच्या वाटमधून फटका दमदार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने लगाया बेहतरीन चौका. 4 रन. हितूचा बॉल पुन्हा एकदा फटका दमदार. मिड ऑफचे क्षेत्ररक्षक होते त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या जवळपास. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं राहिले आणि 2 धावा या बॉलवर येताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 9 या धावसंख्येवर. उजिवले गावाचा स्वाभिमान अभिमान या मुरबाड तालुक्यामध्ये वाढवणारी ही क्रीडा स्पर्धा. दिवस क्रमांक 2 या क्रीडा स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतो. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावर. लक्ष मोठा आहे परंतु नाव कुठे छोटं आहे. टीम टोकावडे एकलीशाही टोकावडे सध्याच्या घडीला मैदानामध्ये खेळत असताना पाठलाग करत असताना. हितूचा हा चेंडू पुन्हा एकदा खराब आहे. या षटकामध्ये खराब गोलंदाजी केली आहे हितूने. 1 धाव आली. संघाची धावसंख्या वाढते. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 10 धावा. 10 ऑन द बोर्ड. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय. अजून एक वाईट बॉल आला. जसे वाईट येत आहेत नो येत आहेत जयदीप पवार यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. खूप मोठे समर्थक आहेत जयदीप पवार या टीमचे. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. धावफलकावर 11. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा. गोलंदाज तयार. हितूचा बॉल सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल आता 12 या धावसंख्येवर. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये मार्गस्थ असताना 69 धावांचा पाठलाग करायचा. एकलीशाही टोकावडे या टीमला एक जबरदस्त आयोजन असणारी क्रीडा स्पर्धा. आयोजकांची मेहनत अमोलदादा असतील तदनंतर जगदीशदादा राजेश सुभाष रोशन अनिकेत हेमंत ओमकार आणि पंकज यांनी घेतलेली मेहनत यांनी घेतलेले कष्ट आहेत आणि त्यांच्या कष्टातून साकारलेली ही क्रीडा स्पर्धा. अर्थातच शुभ छत्रपती चषक नावामध्ये सर्व काही. पर्व 2. इथे विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. मॅचची गोल्डन विकेटची संधी आणि श्रीकांत पवार. कॅच भी छोटा गेंदबाज का दिल भी टूटा आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार. धावा बनवल्या होत्या 38. आता इथे कॅच सोडलाय श्रीकांतचा 0वर. त्याने 4 तर बनवल्यात. किती बनल्या जातील ते पाहायचं. इथे टाकलेला चेंडू पुन्हा एकदा संधी आणि इथे कॅच घेतला श्रीकांत पवार. बॅक टू द पेव्हिलियन. विकेट आली. बिग विकेट डाऊन. संख्या 16 आहे. 70चा पाठलाग 69चा पाठलाग करायचा टीम एकलेशाही टोकावडेला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होत आहेत. यश त्यांना यश प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहतात एक मोठं यश प्राप्त केलं यश या गोलंदाजाने.
विकेट महत्वाचीच होती श्रीकांतची आणि ती विकेट मिळवून दिली गोलंदाज यशने. तो तयार आहे स्ट्रायकरवर मयूर. सुंदर असा बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. धावफलकावर धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला 16. शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहे 24 आणि 24 बॉल मध्ये अजूनही विजयासाठी 53 धावांचं लक्ष. संधी देव्यात डीजेला. फलकावर धावसंख्या 16 आहे. विजयाचं समीकरण पाहिलं तर शेवटचे 24 चेंडू आहेत आणि 53 धावांचं लक्ष. अनिल आलेत आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर. अनिलला पाहू त्याची गोलंदाजी कशा प्रकारे होतीये ते पाहायचंय आपल्याला. हा क्रिकेटचा थरार आहे. रणसंग्राम जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो दिवस क्रमांक 2 डे 2. सागर बांगरची जिम्मेदारी वाढली आहे. त्याचा खेळ कशा प्रकारे होतो ते पाहायचं आपल्याला. पिटूचं षटक आणि अनिल आलेत आता गोलंदाजी मार्कवर. फुल टॉच चेंडू लाईन लेंथ इथे खराब आहे. रवी सर यांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल 17 या धावसंख्येवर. 17 धाब्यांमध्ये अवांतर भरपूर धावा खर्च केल्यात त्या गोलंदाजांनी. या अवांतर धावा कमी खर्च कराव्या लागतील. 6 धावा आतापर्यंत खर्च केलेला आहे. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं आहे. क्रिकेटचा थरार. आज 8 संघ, कालच्या दिवसात 8. एकूण 40 संघ. फुल टॉस बॉल. चेंडू हवेत आहे. पंचांनी नो बॉल घोषित केला. सेलिब्रेशन सुरू झालंय जरूर परंतु पंचांचा इशारा आला नो बॉल. 1+1 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल आणि मला वाटतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला. DRS तिसऱ्या पंचांची मागणी आहे आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय ते आपल्याला पाहायचा. 10 क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर ही स्पर्धा कव्हर केली जाते. अजूनही जर आपण 10 क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. एक दर्जेदार ऑफिशियल टीम कार्य करते. तिसऱ्या पंचांची मदत आहे. काय निर्णय येतो ते पाहायचं आपल्याला. इट्स अ नो बॉल. 1+1 2 धावा येतील. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावफलक वाढेल. 19 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. अनिल फ्री हिटचा चेंडू आहे. मयुरेशला खूप मोठी संधी आहे त्याचं अकाउंट उघडण्यासाठी, एक मोठा फटका खेळण्यासाठी. इथे टाकलेला हा चेंडू अक्षरशः सोडून दिलाय. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. ज्यावेळेस कॅप्टनचा पण इंटरव्ह्यू घेतला क्षेत्ररक्षण करणारी टीम गणेशपूर, त्यांनी सांगितले की आमची गोलंदाजी आमचा स्ट्रॉंग झोन आहे. बॅटिंग विकनेस आहे. बॅटिंग जबरदस्त झाली. आता गोलंदाजीमध्ये चुका होत आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे बिग हिट मयूरच्या पाठमधून. हवाई सपर. टायमिंग प्रॉपर. वाघांची दाड आणि फोडला पहाड. चेंडू सीमापार. षटकार. जाऊन पोचेल ती 26 या धावसंख्येवर. मयूरच्या पाठमधून षटकार आला फ्री हिटच्या बॉलवर. गोलंदाज तयार आहेत. अनिलचा बॉल पुन्हा एकदा डीप मिड विकेटला. मयूरच्या पाठमधून घणाघाती हल्ला. एक टप्पा खात चेंडू सीमापार. 4 चौकार.
रोशन वर्सेस सूरज हा सामना होईल का तेही प्रेक्षकांची आतुरता, ती आतुरता आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 30 धावा, 30 ऑन द बोर्ड. इथे टाकलेला हा चेंडूतून 32 धावा 8 चेंडू मध्ये बनवल्या टीम एकलेशाई टोकावडी. इथे सागर बांगरच्या पाठमधून चपराक व्हाट अ शॉट, जबरदस्त टायमिंग. सागर बांगर ऑन फायर, सिक्सर, 6 रन. थँक्यू. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते जाऊन पोहोचेल ती 38, 38 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आत सागर बांगर या खेळाडूची चालू आहे. इथे टाकलेला चेंडू सोडून दिला. एक चेंडू चांगला टाकल्यानंतर दुसरा चेंडू अवांतर येताना पाहायला मिळतो या षटकामध्ये. धावफलक वाढेल. धावफलकावर धावसंख्या 39. लक्ष जर आपण पाहिलं तर 69 धावांचा पाठला करायचा. गोलंदाज तयार आहेत. सागरच्या बॅटमधून सुंदर असा फटका. काऊ कॉर्नर मध्ये तिथे क्षेत्ररक्षक फील्ड करतील तोपर्यंत घेतलेले एक सिंगल आहे आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 40 ऑन द बोर्ड, 40 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटचं हे दमदार आयोजन. दुसऱ्या दिवसामध्ये 8 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचा खेळ कशा प्रकारे होतोय ते आपल्याला पाहायचं. मयूर ऑन स्ट्राईक. अनिलचा हा चेंडू आणि इथे सुंदररित्या जो मात्र हाताळला चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक स्थिर आहे. धावफलकावर 40 धावा. अजूनही 29 धावांचं लक्ष विजयासाठी. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाजाला पाहतोय. 40 धावा आहेत. 40 धावा आहेत धावफलकावर. 19 बॉल 29 हे समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू पंचांकडे अपील. षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा 18 बॉल 29 समीकरण. संधी देवा डीजे. आणि 18 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला जयेश यांना आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल वेगाने टाकलाय. वेगावर स्वार होत असताना व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांचा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट. सागर बांगरच्या बॅटमधून फलंदाजाच्या बॅटतून निघाला अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोपेचा गोळा. सिक्सर, 6 रन.
धापालकावर धावसंख्या 47 धावा. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू बॅकफुटला गेले, फटका सुंदर सजवलाय, तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, एक सिंगल आली आणि संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल 49. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल, एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते पाहायचं. इथे एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 50 अप. 50 धावा टीम एकलिशाई टोकावडे. 50 अप 50 धावा. साखरे संघ आपण रेडी राहायचं, ही मॅच झाल्यानंतर तुमचा लगेचच सामना खेळवला जाईल. गोलंदाज सय्या. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका सागर बांगरच्या पाठमधून आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 51. 18 धावा अजूनही बनवायच्यात विजयासाठी. शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत अजूनही 14 चेंडू 18 धावा. 14 चेंडू 18चं समीकरण. मयूरच्या पाठमधून राजेश शाही टोला. इथे षटकार. दर्शन मैदानाच्या बाहेर कॅच घेण्याचा प्रयत्न करत होता, ते कॅच मैदानाच्या आतमध्ये पकडणं गरजेचं आहे. इथे षटकार आला. 6 धावा. अजून एक चांगला फटका मयूरच्या पाठमधून, क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षण खराब, चेंडू सीमा पार. दिला आणि जी पॉवर आली ना दोन खेळाडूंमध्ये, त्यांनी जबरदस्त फलंदाजी केली. 61 धावा धावफलकावर. शेवटचे 12 चेंडू 8ची आवश्यकता. आताही मैदानाच्या आतमध्ये दर्शन गेलेलं आहे पाणी घेऊन, आणि मला तर वाटतं 12वा खेळाडू म्हणून चांगली भूमिका निभावू शकेल. शेवटचे 12 चेंडू 8 धावा. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू, एसटी रक्षण खराब आहे, बॅकअप खराब आहे आणि चेंडू जवळ जवळ सीमारेषेच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा व्हायचा, व्हाईट बॉल प्लस इथे चौकार. पंचांची कसरत झाली या मॅच मध्ये. 5 धावा. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली, ती सागर वांगरच्या पाठमधून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता 67. 2 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. जयदीप पवार जसा सामना जवळ जवळ पोहोचत चाललाय त्यांच्या चेहऱ्यावर आनंद. ज्या वेळेस 68 झालता त्यांचा चेहरा बघण्यासारखा झालता. गोलंदाज तयार. 2 धावांची आवश्यकता. इथे टाकलेला हा चेंडू फुल टॉस जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल, तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. 1 धावा आली. स्कोर आर लेवल आणि विजयासाठी 1 धावेची आवश्यकता आहे एकलिशाई टोकावडे या टीमला पहिल्या सामन्यामध्ये विजय नोंदवण्यासाठी.
एक धाव इथे कशा प्रकारे बनली जाईल ते आपल्याला पाहायचं. सागरला पाहतो आपण, ज्याने धावा बनवल्यात आतापर्यंत 24. दुसऱ्या बाजूला मयूरने 22. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका सागरच्या पाठमधून. ही विजयी धाव येताना पाहायला मिळते. हाडलक टीम गणेशपूर, आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, तुमचंही मनापासून आभार. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब जातोय मयुरेश या खेळाडूला. फलंदाजी करत असताना त्याने धाबा बनवल्या आहेत त्या 22 आणि विकेटही त्याने मिळवलेल्या आहेत. मयुरेश यायचं आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी.